तेने कारणे मी बोलेन, बोली आरूपाचे रूप दावीन, आतींद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. भगवान संत सम्राट माऊली ज्या आत्मस्वरूपाचं ज्ञान किंवा आत्मज्ञान झाल्याशिवाय कोणालाही ह्या संसार बंधनातून मुक्ती प्राप्त होत नाही. परंतु ते आत्मज्ञान होणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण का आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारं श्रीगुरु भेटणं हेच अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आणि त्या श्रीगुरूंच्या सत्समागमासाठी अंतःकरणात मुमुक्षुत्व निर्माण होणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आणि मुमुक्षुत्व ज्या जीवनात प्राप्त होतं ते मानव जीवन प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे. कारण दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया. या ठिकाणी मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांचा समागम ह्या तिन्ही गोष्टी प्राप्त होणं अत्यंत दुर्मिळ आहे. आणि ह्या तीन गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होत नाही. म्हणून आणि गुरु प्राप्त झाल्यानंतरही त्यांच्या संबंधाने असणारी श्रद्धा, त्यांची सेवा, त्यानंतर त्यांनी हा शिष्य आपला आहे असा त्याचा अंगीकार करणं आणि त्याच्या अंतःकरणात असणाऱ्या प्रमाणा संभावना, प्रमेया संभावना, विपरीत भावना यांची निवृत्ती करून त्याला निष्प्रतिबंध आनंदाची संशय विपर्यय रहित अनुभूती करून देणं हा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्या जीवनामध्ये कधी पूर्ण होईल हे काही सांगता येत नाही. बरं, हा प्रवासातून पूर्णपणे गंतव्यस्थानाला जाण्यासाठी साधनं जी आहेत ती सगळी साधनं समर्थ नाही. तिथं एकच साधन आहे आणि ते म्हणजे आत्मस्वरूपाचं श्रवण करणं. आणि तेही अधिकारी, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि उदार अशा महापुरुषाच्या चरणकमलाजवळ या ठिकाणी हे आत्मज्ञानाचे धडे घ्यावे लागतात. परंतु ते आत्मज्ञानाचं धडे श्रीगुरूंनी देणं किंवा शिष्याच्या ठिकाणी त्याचा निश्चय होणं ह्या गोष्टीही अत्यंत दुरापास्त, दुष्कर अशा स्वरूपाच्या आहेत. परंतु ज्ञानोबारायांनी आपल्या ग्रंथामध्ये मात्र सांगितलं का हे कार्य माझ्याकडून निश्चित होणार आहे. म्हणजे जर कोणी या ग्रंथाचं श्रवण करतील आणि ते जर अधिकारी होऊन करतील तर ही गोष्ट निश्चित शक्य आहे. आता अधिकार प्राप्त जरी आपण प्रयत्नाने करून घेतला तरीसुद्धा अधिकाऱ्यांनाही फल झाल्याचं कधी कधी दिसत नाही. अशा वेळेला त्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्य, कुतर्क, विपर्यय, दुराग्रह, विषयासक्ती इत्यादी किंचित मल किंवा विक्षेप असतील तर त्या ठिकाणी बोध होत नाही. पण या ठिकाणी ज्यांनी स्वर्गसंसाराची कुरवंडी केलेली आहे त्याला हा बोध निश्चित होईल या ग्रंथाच्या द्वारा असं आत्मविश्वासाने माऊली सांगतात. याचा अर्थ एक गोष्ट मात्र निश्चित आहे, या ठिकाणी यत्किंचितही पापवासना अंतःकरणात आहे. पापकृत्य जरी घडलं नाही तरी पाप संबंधी वासना अंतःकरणामध्ये असेल, विषयासक्ती असेल, थोडाही विपर्यय किंवा दुराग्रह असेल आणि असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्य असेल तर त्याला हे प्राप्त होणार नाही. त्याला जरी प्राप्त झालं तर त्याच्यापासून फार तर अदृष्ट निर्माण होईल किंवा त्याचा परमार्थातला प्रवास काही गंतव्यस्थानाच्या दिशेने काही अंशाने होईल, पण पूर्ण रीतीनं त्याचा प्रवास होणं शक्य नाही. आणि जर संपूर्ण अहो आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेनी आनंदाच्या राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, असं माऊली श्रवणाचं एवढं मोठं महात्म्य प्रतिपादन करतात. पण या ठिकाणी मात्र सांगतात असं जर नसेल तर नाही तरी गोठी होईल मुक्या बहिरयाची. मुक्या माणसाने सांगितल्यासारखं आणि बहिऱ्या माणसाने ऐकल्यासारखं हे ज्ञान निष्फळ होईल असं सांगतात. याचा अर्थ असा आहे की हे जे आहे ना, हे जे अधिकारी पुरुष आहे त्या अधिकारी पुरुषाला केलेली सावधानता आहे की त्या ठिकाणी ही गोष्ट कठीण आहे. याचा अर्थ हे सर्व दोष विवर्जित होऊन तुम्ही जर आला
आणि तरीही श्रीगुरूंची जर कृपा नसेल तर ही गोष्ट घडणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांची अनुभूती आहे की श्रीगुरूंची कृपा माझ्यावर पूर्ण आहे. श्रीगुरूंनीच मला या ग्रंथ निर्माणाची आज्ञा केलेली आहे आणि श्रीगुरूंच्या ठिकाणी अपार सामर्थ्य आहे. म्हणून ते म्हणतात ती श्रीगुरू कृपा कशी आहे, निवृत्ती कृपा दीप उजियडे देखेन मी. पण ही जी गुरूंची कृपा आहे ती कृपा माझ्यावर अत्यधिक प्रमाणात आहे असं सांगतात की जे तैशी सद्गुरू कृपा होय तरी करिता काय आपण हे म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. ती कृपा अपार आहे. ज्ञानोबारायांना अनुभव आला की या ठिकाणी गीतेसारखा अत्यंत क्लिष्ट अशा प्रकारचा गंभीर असा ग्रंथ आणि आपली बुद्धीची प्रागल्भ्यता कोणत्याही प्रकारची नसताना केवळ गुरुआज्ञेचं पालन करायला गेलो म्हणून हा ग्रंथाचं मी चिंतन करायला लागलो तर हे काही माझ्या स्वतःच्या प्रतिभेचं फळ नाही. तर ते म्हणतात की सहज या ठिकाणी मी बडबड म्हणून करायला गेलो तर गीता ऐशे गोड आतुडले. काय म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड तरी गीता ऐशे गोड आतुडले. रिकाम्या तोंडाने मी गुरूंची आज्ञा म्हणून काहीतरी बडबड करायला गेलो पण त्या ठिकाणी गीतेच्या तात्पर्य अर्थाचं प्राप्ती सहज झाली आणि त्या तात्पर्याचं अवतरण या ग्रंथाच्या माध्यमातून केलं गेलं. याचा अर्थ हे सर्व कोणाचं आहे, श्रीगुरूंच्या कृपेचं हे फल आहे अशी त्यांची अनुभूती या ठिकाणी माऊली सांगतात की ज्या अर्थी आहे त्या अर्थी माझ्या गुरुची कृपा आहे. आणि गुरूंची कृपा म्हणजे केवळ मला श्रोत्रियता प्राप्त करून दिली नाही, केवळ ब्रह्मनिष्ठता प्राप्त करून दिली नाही किंवा मुमुक्षुविषयी केवळ अंतःकरणात दयार्द्र भाव दिला नाही तर हे सर्वच्या सर्व मला त्यांनी दिलं. आणि याच्या अतिरिक्त त्यांनी माझ्यावर अशा प्रकारचं शक्तिपात केला की ज्यामुळं मी आज ह्या सर्व गोष्टी करू शकतो. त्या ठिकाणी जो बोलविला रेडा निगम वाचे हे काही श्रीगुरूंचं सामान्य शक्ती नाही, ही त्याचे काय विशेष रूपाने शक्ती या ठिकाणी त्यांना अनुभवाला आलेली आहे. या ठिकाणी चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा असं एकनाथ महाराजांनी उत्तर कालामध्ये म्हणावं. असं हे सर्व सामर्थ्य ज्ञानोबाराय जेव्हा अंतर्मुख होऊन वस्तुनिष्ठतेने पाहतात तेव्हा हे सर्व सामर्थ्य आपलं नाही तर हे सर्व सामर्थ्य चैतन्य रूप असणारा चित्स्वरूप असणारा माझे जे श्रीगुरू आहेत त्या श्रीगुरूंचं हे सामर्थ्य आहे. कारण मूलभूत ह्या ज्ञानाचा स्रोत जो आहे तो स्रोत ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते. आम्हाला हा जो बोध वाट्याला आलेला आहे तो आदिगुरु शंकरापासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य याच्यामध्ये निवृत्तीने दिदले माझ्या हाती. निवृत्तीनाथ महाराजांनी हे परंपरेतील प्रवाहित ज्ञान परिपूर्णरितेनं माझ्या हृदयात ओतलेलं आहे. आणि ते कशासाठी तर हा कळकळीत भूतकाळ येते ना या ठिकाणी कराळ विक्राळ असा कलिकाळ प्राप्त झालेला आहे आणि सर्व जीव जे आहेत त्रिविध तापाने संतप्त झालेले आहेत आणि त्याचा उतारा त्या दुःखातून त्यांची निर्मुक्ततेसाठी काहीतरी उपाय काढला पाहिजे. म्हणून श्रीगुरूंच्या अंतकरणातील असणारी ओतप्रोत दया ही दयाच त्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने या ठिकाणी प्रगट झालेली आहे अशी माऊलींची निखालस श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेमुळं माऊली म्हणतात की तेने कारणे मी बोलेन. ती दया माझ्या तेने कारणे म्हणजे त्या हेतूमुळं म्हणजे श्रीगुरूंची माझ्यावर अपार अशा प्रकारची कृपा असल्यामुळं त्या कारणाने मी बोलेन. या ठिकाणी मनुष्याला जोपर्यंत वाटतं ना की जरी मनुष्य ह्या आध्यात्मिक विश्वामध्ये सगळा शब्दांचा प्रपंच आहे आणि त्या शब्दाचा प्रपंच करताना भरपूर मोठे श्रम आहेत. शास्त्राचं आपल्याला वाटतं की शास्त्राचं स्वाध्याय चिंतन करणं म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो जसा कोणाचा इतिहासाचा अभ्यास गणिताचा अभ्यास तसा हा वेदांताचा अभ्यास आहे. खरं काही याची तुलना करता येते का? गणिताला एकदा प्रमेय कळण्यासाठी लागणारी प्रक्रिया कळाली की त्याच्यावर तुम्ही हजारो प्रमेय सहज सोडू शकतात. तसं याच्यामध्ये नाही.
याच्यामध्ये जेव्हा दर्शनशास्त्राच्या रीतीनं ज्यावेळेला चार्वाकाची नास्तिक दर्शनकाराची प्रक्रिया येईल त्यावेळेला ते काय म्हणणं, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. आहे का त्यांना काही मृत्यूनंतर जीवनाचं चाड आहे का, विधिनिषेधाची चाड आहे का? इथला विचार आपल्या डोळ्यासमोर येणार, एक दार्शनिक विचार. पुढं जैनांचा येणार, पुढं बौद्धांचा शून्यवादाधिकाचा विचार येणार, त्याच्यापुढं न्यायाचा विचार येणार, वैशेषिकाचा विचार येणार. हे सगळे विचार भौतिक विचारामध्येच म्हणजे भौतिक जीवनामध्येच प्रवृत्त झालेले विचार आहेत. आध्यात्मिक विचार हा फक्त त्याला काय म्हणतो तथाकथित ते दार्शनिक आहेत. तथाकथित म्हणजे नावाचे दार्शनिक आहे. दर्शनशास्त्राचा जो विचार आहे तो विचार आपल्या भौतिक जीवनाचं उत्थान करणं एवढंच त्यांच्या पुढं अभिप्रेत आहे. पुढं जाऊन जेव्हा सांख्य आणि योग विचार करतात तेव्हासुद्धा तो विचार व्यष्टीचा विचार आहे, फारसा समष्टीचा विचार त्याच्यात नाही. पूर्वमीमांसेमधला विचारसुद्धा व्यष्टीचा विचार आहे. म्हणती संसारी जन्मीजे मग यज्ञाधिक कर्म कीजे स्वर सुखभोगीजे मनोहर, असाच विचार आहे. वेदांताचा जो विचार आहे तो वेदांताचा विचार मात्र केवळ एकमेव अद्वितीय चैतन्याचा विचार आहे. त्याच्यामध्ये भेदबुद्धीचा निराश आहे, अशा प्रकारचा हा विचार आहे. तेव्हा ह्या सगळ्या विचारामध्ये प्रत्येकाला मागच्या विचाराचं खंडन करावं लागतं आणि मग आपल्या स्वतःच्या विचाराची मांडणी करावी लागते. हे करत असताना काय काय त्याचं स्वरूप आहे माऊली स्वतः सांगतात. वृताचरणे कर्कशे की विवेक श्रवणे खरपुसे करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे वाभाडे निघतात. एवढे वाभाडे जेवढे विचारचंद्रोदय शिकायला निघतील एवढं कोणत्याही भौतिक विज्ञानाच्या कोणत्याही शाखेची PhD मिळायला त्याच्या अंशासुद्धा श्रम होणार नाहीत, अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु या ठिकाणी मात्र आणि त्याला काही गुरुकृपेची फार मोठी जोड लागते असं नाही. याच्यातही हे सगळं गुरुकृपा असेल तर ह्या गोष्टी घडू शकतात. परंतु माऊली या ठिकाणी सांगतात तेने कारणे मी बोलेन. या ठिकाणी हे आपला विचार हे चालला होता. एवढे कष्ट घेऊन एवढा स्वाध्याय करून किंवा शास्त्रचिंतन करून माणूस काय करतं की हे सर्व आपण केलेल्या शास्त्राध्ययनाचं फल आहे आणि ह्या शास्त्राध्ययन करण्यासाठी आपल्याला खूप मोठे श्रम पडलेले आहेत आणि त्यापासून आपल्याला खूप मोठं ज्ञान प्राप्त झालेलं. हे ज्ञान कोणतं ज्ञान आहे वास्तविक? हे सगळं शब्दज्ञान आहे. हे शब्दज्ञान आहे. हे काय अनुभूतीचं ज्ञान प्राप्त झालं नाही. आणि जर कोणी त्याला अनुभव असं म्हटलं तर तो काय आहे? अनुभवाचा आभास आहे, तो भ्रमच आहे. त्या ठिकाणी ती अनुभूती नाही, अनुभूती ती आभासिक आहे या ठिकाणी. आणि त्या अनुभूतीचं किंवा आभासिक ज्ञान आहे. आणि त्या आभासिक ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला जर त्याच्यावरच आपण तृप्त राहिलो तर खरं जे आपलं स्वरूपभूत ज्ञान आहे, जे ज्ञान मनुष्य जीवन निहाल करणार आहे, जे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असा परिपूर्णत्वाचा ढेकर, तृप्तीचा ढेकर देण्याला प्रवृत्त करणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि ते ऐसे व्यापक ज्ञान भले ते जयाच्या हृदयाते गिवसित आले. पुढं काय? तयाची समता दृष्टी बोले काय वर्ण विशेषू काही. त्याला प्राप्त झालेली त्या समता दृष्टीचं, साम्य दृष्टीचं, ब्रह्मदृष्टीचं माऊली म्हणतात मी काय वर्णन करू. आणि ते ज्ञान असं नाही आलं, प्रयत्नाने नाही आलं, ते ज्ञान त्याच्या हृदयाच्या ठिकाणी गवसित आलं, शोधित आलं त्याला. आणि हे जे ज्ञान कोणाच्या ठिकाणी येईल? जो असा पवित्र अंतकरणाचा विमल बुद्धीचा जो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी. म्हणून हे जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान स्वतः शोधित आलं. म्हणजे काय झालं? आज सकाळी सांगितल्याप्रमाणे आईची कर्मे साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरु आपैसा भेटेची गा. म्हणजे हे ज्ञान शोधित आलं तुमच्यावर अकारण. काय म्हणजे कोणत्या रूपाने आलं? श्रीगुरूंच्या रूपाने तुम्हाला ते शोधित ज्ञान आलेलं आहे. आणि त्या श्रीगुरूंची अपार कृपा माझ्यावर आहे आणि तेने कारणे मी बोलेन. नाहीतर ही गोष्ट अशी नाही की इथं तर अगदी गुरूंना पहिल्यांदाच जेव्हा शिष्य शंका विचारतो की तुम्हाला झालेली आत्मानुभूती यथार्थरीतीनं मला माझ्या अंतकरणात संक्रमित करा. गुरु कपाळाला हात लावून म्हणतात
कैसे बोटाने दाखवू तुला, सांग गुरुच्या मुला. तू मोठा ह्या गुरुपुत्र तू होत आहेस, तुझी मोठी योग्यता आहे. पण या ठिकाणी सर्वात मोठी गोष्ट कठीण जर कोणती असेल तर त्या ठिकाणी अंगुली निर्देश करून प्रत्यक्ष अनुमान, उपमान, शब्द किंवा अर्थापत्ती, अनुपलब्धी कोणत्या प्रमाणाने तुला त्या परमात्म्याला विषय करून मी दाखवू बरं. अर्थात दाखवता येत नाही. मग त्याला तिथं दाखवता येत नाही आणि तो म्हणतो मला त्या परमात्म्याची तैसे आत्मया श्रीहरी काय तैसे निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्षप्रसादी सरी सर्वाही आथी. असं जरी या ठिकाणी मीच म्हणत असलो, परंतु ही गोष्ट काही सामान्य नाही. तेव्हा हे बाळा, तुला मी हे वत्सा, तुला मी कशा रीतीने हे आत्म्याचं ज्ञान करून देऊ. परंतु मग तेव्हापासून आत्म्याचं ज्ञान म्हणजे काय, आत्म्याचं ज्ञान म्हणजे काय, आत्म्याचं अज्ञान म्हणजे काय, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त कसं होतं, का ज्ञान हा औपचारिक शब्द आहे, का अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षोपादान फळं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला दार्शनिक चिंतनातून हळूहळू ढाळे ते किती श्रम करावे लागत असतील. आणि हे श्रम केल्यानंतर श्रीगुरूंना किती आनंद होतो याचंही माऊली वर्णन करतात. काय, ज्याप्रमाणे शिष्याचे निधालेपणे का बाळकाचे निधालेपणे, बालकाच्या धनी धाईजे का शिष्याचे धालेपणे होईजे, हे श्रीगुरूची एकलयनी जाणे का प्रसवती. ज्या आईनं 9 महिने उदरात कष्ट सोसून त्या प्रसूतीच्या वेदना सुरू करून जेव्हा ती पुत्राला जन्म देती झाली, तेव्हा तिला झालेला आनंद, ह्या आनंदाची उपमा कशाबरोबर देता येईल, कशाच बरोबर देता येणार नाही. तो आनंद आईचा आईलाच. त्याप्रमाणे शिष्य जेव्हा म्हणतो की तुमच्या कृपेने मी आज या ठिकाणी ह्या भवबंधनातून मुक्त झालो, आता बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकोनी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हा श्रीगुरूंच्या जीवनातील त्यांच्यासमोर शिष्याचा येणारा तृप्तीचा उद्गार. ह्या उद्गारापासून ज्या श्रीगुरूंना जेवढा आनंद होतो ते चांडोळे अण्णा सांगायचे की त्यांना त्यांच्या श्रीगुरूच्या सहवासात झालेला जो मोक्षाचा क्षण आहे, जीवनमुक्तीचा क्षण आहे, त्याच्यापेक्षा हा विलक्षण आनंद आहे असं इतका. म्हणून ते म्हणतात की श्रीगुरूची एकलवतेने जाणे, श्रीगुरूच एकटे त्या आनंदाला जाणू शकतात, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे हे सर्व श्रीगुरूंचं करणं आहे. या ठिकाणी मला फक्त माध्यम केलेलं आहे, मला फक्त सेवेचं भाग्य लादलेलं आहे, ते सुद्धा लाभलेलं नाही, ते लादलेलं आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचं भाग्य उदयाला आलं का त्यांनी माझा अंगीकार करून ह्या माध्यमाला निवडून या ठिकाणी अध्यात्माचं चिंतन करत त्याची परिपूर्णता मला साध्य करून दिली. किंबहुना हे जे ज्ञान आहे ते तळहाताच्या आवळ्यासारखं माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. आता तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवसचारी खिळीमिळी. अशा प्रकारची याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया हवा तृष्णेच्या, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवसचारी खिळीमिळी. अशी जी प्राप्त झालेली जी बोधाची स्थिती आहे, त्या स्थितीचा अनुभव जेव्हा श्रीगुरू घेतात शिष्याच्या स्थितीचा, त्यावेळेला त्यांना हा आत्मविश्वास उत्पन्न होतो. आणि त्यावेळेला ते म्हणतात की तेने कारणे मी बोलेन. आता ते बोलेन, पण बोलायचं म्हणजे जर कोणत्याही पदार्थाचं कथन करायचं झालं तर आपण सकाळी चिंतन केलं का देश काय त्या ठिकाणी नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. या ठिकाणी त्या वस्तूला काहीतरी नाव द्यायचं असेल तरच आपल्याला घट असं नाव द्यायला, त्याला काहीतरी कंबुगिरी आदिमान रूप असं असेल, मातीचा आणि घटाचा काहीतरी संबंध असेल, आहे की नाही, आज ते त्याचं संबंध आहे असं काहीतरी, मृत्तिका आणि घट असं तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल की नाही. त्याच्यामध्ये कार्यकारण भाव संबंध सांगावा लागेल, तर त्या ठिकाणी नसला तर संयोग संबंध सांगावा लागेल.
की या ठिकाणी जी जाती आहे, एकम अनेकानुगतम सामान्यम जाती, असं जर तुम्हाला काही स्वरूप डोळ्यासमोर असेल तर जातीत्वाने त्याचं तुम्ही वर्णन करणार, किंवा संबंध, हे नाम रूप संबंध जाती, त्याच्या ठिकाणी काहीतरी क्रिया असेल, गमन आगमन कोणती तरी क्रिया असेल तर तिचं वर्णन शब्दाने करता येईल. परंतु परमात्मा स्वरूपात क्रिया नाही, क्रियेचे नामकिरणच आहे, त्या क्रियेचं नाव देखील त्याला सहन होत नाही. आणि नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, त्याच्या ठिकाणी एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूचं भेद सिद्ध करायला पाहिजे, आणि ते भेद का ते ह्या वस्तूपेक्षा त्या वस्तूच्या ठिकाणी विशेष असला पाहिजे. परंतु परमात्मा हा सामान्य आहे का सामान्य विशेष भाव विवर्जित आहे? मग त्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल सापेक्षतेने तरी त्याचं वर्णन करता येईल का? वस्तुस्थितीनं परमात्मा हा सामान्य विशेष दोन्ही भावांनी विवर्जित आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष विकल्पो नास्ती, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्या परमात्म्याचं ज्ञान करून द्यायचं आहे जो, आणि तो कसा आहे, आतिंद्रिय आहे, कोणत्याच इंद्रियांना विषय होणारा नाही. तेव्हा म्हणून ह्या जगामध्ये अध्यात्मविश्व हे काय अलौकिक आहे. म्हणून ह्या अलौकिक अशा विश्वामध्ये जो आपलं जीवन समर्पण करतो त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं की आमच्या कुळी नव्हते आयशे आणि हेची पिशे निवडिले. या ठिकाणी असं काय आहे ते म्हणतात की आमच्या कुलामध्ये हाच एक वेडा जन्मलेला आहे. कारण आम्हाला काय लागली, ऐंद्रियक सुख, ऐंद्रियक ज्ञान आणि इंद्रियाला अनुभूत होणारी सत्ता आणि इंद्रियाला अनुभूत होणारं द्वैत, याच्या पलीकडं काही एक विश्व आहे. आणि ते विश्व सच्चिदानंदाचा उसळता समुद्र आहे. ही गोष्ट आमच्या कानीसुद्धा कधी आलेली नाही. म्हणून या ठिकाणी अशा विश्वात जेव्हा मनुष्य प्रवेश करतो किंवा एखाद्या साधकाचा प्रवेश होतो तेव्हा त्या सिद्धाला खूप आनंद होतो. परंतु आता याला वस्तुस्थिती कशी निदर्शित करायची किंवा वस्तुस्थितीवर की कसं आरूढ करायचं याविषयी त्यालाही चिंता आहे. कोणाला आहे? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार महात्म्याला सुद्धा आहे. कारण ते एकच असं असतं ना, एकच प्रकारची शब्दाची योजना केली की बरोबर तो ब्रह्मज्ञानावर आरूढ होतो असं असतं. तर एकच ग्रंथ अध्यात्माचा ह्या अध्यात्मविश्वास झाला असता. प्रस्तांतरही सुद्धा नाही, नुसती गीता, नुसतं उपनिषद, नुसतं ब्रह्मसूत्र झालं असतं की नाही असं. परंतु असं आहे का ह्या अध्यात्मविश्वात? उलट एवढं तर केलं आणि त्याच्यात समन्वय सांगावा लागला पंचदशीकारांनी किंवा वार्तिकारांचा आहे मला वाटतं. तर पंचदशीमध्ये तो एक प्रमाणभूत श्लोक म्हणून उद्धृत केलेला आहे. येन येन यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती ही प्रत्येगात्मनी सा सैव प्रक्रिया साध्वी इति आचार्य भाषितम. भगवत पूज्यपाद असं म्हणतात की ज्याही पुरुषाला ज्याही ग्रंथातून ज्याही व्यक्तीच्या द्वारा ज्याही प्रक्रियेने बोध होईल ती प्रक्रिया त्याला साध्वी आहे, ती प्रक्रिया त्याला चांगली आहे असं म्हणतो. नाहीतर एकच विवर्तवाद असता, विवर्तवादाची एकच कक्षा असती, सृष्टीदृष्टी किंवा दृष्टीसृष्टी आहे की नाही. बिंब प्रतिबिंब वाद, आभासवाद, अवच्छेदवाद, एक जीववाद, एवढ्या प्रक्रिया कशा आल्या असत्या बरे. ह्या प्रक्रियेतून कोणी विचारलं आहे? अजातवादाशिवाय समाधान नाही स्वामी महाराज म्हणायचे. पण अजातवादात पर्यवसित होणारी कोणतीही प्रक्रिया असली तरी तुम्हाला काय आहे ती मान्यच आहे असं पूर्वसुरींनी त्या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ हा प्रांत खूपच कठीण आहे. म्हणजे याच्यामध्ये हीच खरी स्थिती आहे की आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतेरी विपाईला निघे. आणि म्हणून म्हणतात या कारणे मी बोलेल, या कारणाने मी बोलेल. पण तुम्हाला चिंता काही लोकांना जे काही ज्याला आपण म्हणतो युंजान योगी आहेत, ज्यांनी आपल्या प्रयत्नाने कसे तरी आडखळत पडत उठत त्या आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचले आहेत, त्यांना हे काय आहे, ही अडचण आहे. त्यांना ही अडचण आहे. ज्ञानोबारायांना हा प्रतिबंध नाही किंवा याची चिंता नाही. तेने कारणे मी बोलेन. जरी ते आरोप असेल तरी ते म्हणणार नाही कैसे बोटाने दाखव तुला तळ हाताच्या आवळ्यासारखं हे स्पष्ट करून देऊ, असं ज्ञानोबारायांचा आत्मविश्वास आहे. म्हणून म्हणतात तेने कारणे मी बोलेन आणि बोली आरूपाचे रूप दावीन.
जे परमात्मा आरूप आहे ना, हां, तो परमात्मा मी न तो अनाम, ते किर अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाचे राती ओळखावया श्रुती खूण केली. श्रुतीनं जो संकेत केलेला आहे, जरी या ठिकाणी केवढंही मोठं अविद्येचं जाळ असलं आणि त्यांनी तुम्हाला आत्मस्वरूपाला, स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाला आवृत्त केलेलं असलं, तरीसुद्धा आम्हाला मात्र तेने कारणे मी बोलेन आणि बोली आरूपाचे रूप दावीनं. त्या ठिकाणी तो आरूप असणारा परमात्मा आहे, रूपाशिवाय त्याचं वर्णन करता येत नाही. पण आम्हाला श्रीगुरूंच्या कृपेनं अशा प्रकारची एक युक्ती, नैपुण्य, चातुर्य प्राप्त झालेलं आहे की आम्ही शब्दांनीच सांगू. पण शब्दांनी तर रूपवान पदार्थाचं वर्णन करणार. आरूप, तो पदार्थ कसा आहे? आरूप आहे, परंतु त्याचं रूप नाम, त्याचं वास्तव स्वरूप जे तुमच्या अविद्या निवृत्ती करून आत्मस्वरूपात स्थिती करून देईल. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, असं तुम्हाला होईल. अशी अनुभूती, दिव्य अलौकिक अशा अकाट्य अनुभूतीला तुम्हाला प्राप्त करून देऊ. ते बोली आरूपाचे रूप दाविनं. आणि मग पुढं सांगतात की आतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. अरे ते आहे कसं? आरूप आहे, आणि आरूप असणाऱ्या परमात्म्याचं शब्द कसं प्रकाशन करणार? जे त्या ठिकाणी रूपवान पदार्थाचं नेत्रेंद्रिय साधारणप्रमाणे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान करून द्यायला समर्थ आहे. त्याच्यातही त्याला खूप, त्या प्रत्यक्ष ज्ञानाला इंद्रियांना मर्यादा आहेत. पण सध्या आपल्या लौकिक जे काही व्यवहार आहे त्याप्रमाणे जरी आपण गृहीत धरलं तरी या ठिकाणी म्हणतात की बोली आरूपाचे रूप दाखवेल. आरूप पदार्थाचं रूप दाखवेल म्हणजे स्पष्टीकरण करीन. परंतु मुळात ते आतिंद्रिय आहे ना. अहो, ते आतिंद्रिय असलं तरी ते म्हणतात इंद्रिया करवी भोगवीन. आतिंद्रिय असलं तर त्या आतिंद्रिय पदार्थाचं ज्ञान, बरोबर आहे ना, मी माझ्या ह्या ग्रंथातून शब्दाच्या माध्यमातून मी करून देईल. असं तुम्ही कसं म्हणता? तर ते सांगतात काही काळजी करू नका. नुसतं तुम्हाला ज्ञान करून थांबणार नाही. त्या ज्ञानाचा, ज्ञानस्वरूप असणाऱ्या तो आत्मा केवळ ज्ञानस्वरूप नाही, तो सच्चिदानंद हे त्याचे धर्म किंवा गुण नाही, हे त्याचं स्वरूप आहे. आणि आम्ही तुम्हाला जीवनमुक्तीला प्राप्त करून देऊन केवळ त्या सच्चिदानंदा अद्वय स्वरूपाचं ज्ञान करून थांबणार नाही. केवळ तुम्हाला आम्ही जीवनमुक्त करणार नाही, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग देऊ ह्या शब्दांनी. की म्हणून म्हणतात ते अतिंद्रिय परी भोगवीन. आणि कोणापासून भोगवीन? ते मागं सांगितलं, मनाचे निजांगे भोगी जेगा, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान. हे पाठीमागं माऊली सांगून गेले. पण माऊली एवढं त्याचं सांगतात, त्याचा इतका त्याचं नुसतं रूप दाखवणार नाही, त्याची रसरूपता, आनंदरूपता, त्याची ज्ञानरूपता, त्याची काय म्हणतो त्रिकाल अबाध्यता आणि त्याचं अद्वयता, आणि तेच तुमचं त्याची स्वस्वरूपता, हे आम्ही तुमच्या बुद्धीवर अशा प्रकारचं आरूढ करू की आतिंद्रिय परी, नुसते तुम्हाला त्याचं ज्ञान व्हायचं नाही, आतिंद्रिय पदार्थाचं भोग होईल. आणि तो भोग होण्यासाठी तुम्हाला हा भोग फक्त बुद्धीच्या स्तरावर होईल, मनाच्या स्तरावर, अहंकाराच्या स्तरावर किंवा चित्ताच्या स्तरावर होईल असं करणार नाही. तर या ठिकाणी ते आम्ही काय करू? आतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. हे जे इंद्रिय आहेत ह्या इंद्रियांच्या द्वारा त्याचा भोग होईल. कसा भोग होईल? माऊली म्हणतात अगोदर तेच तर सांगितलं. आतापर्यंत काय सांगितलं त्यांनी? या ठिकाणी हा जो विषय आहे, शब्दोतरी विषय श्रवणाचा, शब्दोतरी विषय श्रवणाचा, परिरसना म्हणे हा रसू आमुचा, आणि घ्राणाशी भाव जाये परिमळाचा, हा तोची होईल. झालं की नाही इंद्रियांना भोग? आणि सगळं कोणी केलं? हा तोची होईल. हा म्हणजे जो शब्द आहे ना, तो शब्द कशाला होईल? श्रवण इंद्रियाला ऐकलं का वाटेल आपल्याला धन्यता आहे. रसना म्हणेल तुझ्या वाट्याचा नाही, हा रसना म्हणे रसो हा आमुचा. आणि घ्राण काय म्हणतं? त्या शब्दाला सुगंध पण असावा, म्हणजे त्याच्याबरोबर सगळ्याच इंद्रियांची तृप्ती होते. येथं इंद्रियांचं भांडण लागलेलं आहे. प्रत्येक म्हणतं काय आहे? हा आम्हाला वाटायला आल्या पाहिजे. परंतु माऊलींनी काय केलं? मग तुम्हाला वाटायला आलं पाहिजे, काय हरकत नाही तुम्हाला. दुसरा त्वगिंद्रिय म्हणायला लागले की आम्हाला किती, ह्या ज्ञानेश्वरीचा नुसता स्पर्श करणं ही सुद्धा सुखानुभूती आहे. स्पर्शनेंद्रियाचा भाग नाही का ह्याच्यामध्ये? नेत्रेंद्रियाचा नाही का? रसनेंद्रियाचा नाही काय? कर्मेंद्रिय, हाताला जर त्याला आलिंगन द्यावं वाटतं तर याचा अर्थ कर्मेंद्रिय सुद्धा त्याच्या समाविष्ट झालं की नाही.
जर या ठिकाणी एक प्रदक्षिणा जपाची हे जर तुम्हाला तोंडातून त्याचं उच्चारण करावं वाटतं, तर कर्मेंद्रिय कोण आहे? वागिंद्रियाला याचं समाधान नाही काय? सगळ्याच इंद्रियांना. पाय जर ज्ञानेश्वरीच्या दिशेने जात असेल तर त्या ठिकाणी पादेंद्रियाला कर्मेंद्रियाला समाधान नाही काय? सगळ्यांनाच समाधान आहे. त्यामुळं तर ज्ञानोबरायांना केवढा मोठा आत्मविश्वास आहे. आणि हे तर सोडून द्या, केवळ तुम्हाला आतींद्रिय पदार्थाची अनुभूती किंवा ज्ञान करून देऊ, त्या ज्ञानाच्या साधनाचं मार्गदर्शन करू असं नाही, त्याचा आम्ही तुम्हाला भोग करून देऊ. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्ही हे सामर्थ्य कोणाचं आहे बरं का? खरं आता चिंतन आपण थोडं अगोदर केलं, जे आपल्याला कठीण कोणाला वाटतं? जो युंजान योगी त्याला कठीण वाटतं, ज्याने स्वतःच प्रयत्नाने कसा तरी आत्मस्वरूपापर्यंतच्या अनुभूतीपर्यंत पोचला त्याला कठीण आहे. परंतु जो युक्त योगी आहे, शुकमुनींसारखे जे ज्ञान घेऊनच शुकाधिक दादुले, जे विषय जिनोनी जन्मले, शुकाधिक दादुले विषयोची वानिता जाहले भाट जयाचे. विषयाचं वर्णन करताना जर ऋषीमुनी देखील त्यांचं वर्णन करण्यासाठी कोण झाले? त्यांचे स्तुतीपाठक झाले. अशा प्रकारचे लोक आहेत, त्यांना हे कठीण नाही. आणि त्या मालिकेतले ज्ञानोबराय आहेत. त्या ठिकाणी धरुणी सगुणरूपे केली बाळक्रीडा, रेडविला बोलविला रेडा निगमवाचे. अशा प्रकारचं अतिंद्रिय सामर्थ्य घेऊन जे काही या ठिकाणी जन्माला आलेले आहेत किंवा अवताराला आलेले आहेत, अशा महापुरुषांच्या द्वारा या ग्रंथाचं अवतरण होताना ते म्हणतात, अतिंद्रिय असलं ना तर चिंता काय करता? अतिंद्रियाचं ज्ञान करून देणार नाही, भोग करून देईल. याचा अर्थ काय आहे? हा जो ग्रंथ आहे हा केवळ जीवनमुक्तीचं साधन आहे एवढंच तुम्ही मानू नका. तर या ठिकाणी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित जीवनमुक्तीची सिद्धी या ग्रंथामध्ये केलेली आहे. सिद्धी म्हणजे या ठिकाणी विचाराने केलेलं सिद्धांताची स्थापना असा सिद्धी शब्दाचा अर्थ नाही. इथं सिद्धी शब्दाचा प्राप्ती किंवा नित्यसिद्ध असणारी अनुभूती तुम्हाला या ठिकाणी करून देऊ असं माऊली म्हणतात. म्हणून म्हणतात की तेने कारणे मी बोलेन, बोली आरूपाचे रूप दावीन, आतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. इंद्रियांकडून याचा भोग होऊ शकतो की नाही? होऊ शकतो. मला वाटतं एक दिवस आपण चिंतन केलं, पुय देशपांडे त्यांनी जेव्हा अमृतानुभवाचं चिंतन केलं, 3 खंडामध्ये त्यांचं चिंतन आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की जेव्हा मला 7वं प्रकरण ना, 7 अज्ञान खंडन, जेव्हा 7वं प्रकरण आलं, नाकाची काय नाही 9वं प्रकरण आलं, आणि त्या 9व्या प्रकरणामध्ये जेव्हा ओवी आली, आमोद सुनासे आले की श्रुतीशी श्रवण रिघाले, आरसे उठेले लोचनीशी. काय माऊलीने हा अलौकिक दृष्टांत दिलाय? हा दृष्टांत म्हणजे काय? कवी कल्पनेतला आहे असं त्यांनी सांगितलं. बघा माऊलींची कृपा. बाकीच्या गोष्ट कालच मी सांगितलं, बरीच ज्ञान म्हणजे सिद्धांत भ्रामक असू शकतात, तर दृष्टांत भ्रमातले सांगेल कोणी, यातला काही कवीच्या कल्पना प्रतिभेतून साकार झालेल्या ते काही ते जरी दृष्टांत असले पण ते अनुभवालाच नाही येणार आहेत, त्यांच्याच कल्पनेच्या भरारीतून आहे की नाही. ती गरुड झेप कल्पनेची गरुड झेप आहे, ती इकडे काय उपयोग होणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूप ज्ञान सांगण्यासाठी, असं आहे की नाही. पण हे ज्ञानोबरायांचे शब्द असल्यामुळं त्यांना पुये देशपांडे ना जेव्हा मनात आलं असं कसं, तर त्यांनी सांगितलं की नागपूरला त्यावेळेला नेमकं पाऊस नाही, त्यावर्षी पाऊस नाही, पाण्याचा पुरवठा कमी आहे आणि सोसायटीची बाग पूर्णपणे जळून गेलेली आहे. तिथं एक फुलसुद्धा हिरवं नाही, म्हणजे आपलं सुगंधी एखादं फुल उमललेलं आहे अशी स्थिती नाही. आणि माझा जो काही खोली आहे त्याच्या खोलीसमोर नेमका सुगंध दरवळायला लागला असं त्यांनी सांगितलं. तर ते म्हणतात की माझ्या नातवंडांना मुलांना विचारलं की इकडून आता सुगंध येतो हे कसं अलीकडं नाही आपल्या खोलीतच येतोय का सगळीकडंच हा सुगंध, काही अलीकडं काही बाहेर काही फुलाचं काही योजना केलेली का, इथं कोणाचा वाढदिवस वगैरे जर काय असेल त्याच्या निमित्ताने फुलं वगैरे हे केले. ते म्हणे काहीच नाही बाबा, तुम्हाला भ्रम होतो, तुम्हाला भ्रम होतो. पण ते म्हणतात की तो मला हा दृष्टांत कळायला त्या दिवशीचा उपयोग आला. म्हणजे ज्ञानोबरायांचा दृष्टांत म्हणजे गरुड झेप नाही, कल्पनेची गरुड झेप नाही, तर ही वस्तुस्थिती आहे. ही दृष्टांताची माऊलीची स्थिती आहे की आमोद सुनास आले आणि श्रुतीशी श्रवण रिघाले आणि आरिशे उठले लोचनेशी, अशी ही स्थिती आहे. ही जर व्यावहारिक भौतिक जगात जर ही अलौकिक गोष्ट जी काही व्यवहार चालत आलेला आहे ती अव्यवहार्य
अशी गोष्ट घडू शकते, तर इथं काय घडू शकत नाही माऊलींना. या ठिकाणी हे जे वास्तविक या हृदयातलं त्या हृदयात संक्रमण करणं ही बरीच कठीण गोष्ट आहे, पण ती आम्हाला सहजच होईल, कारण ते अपार माते आहे. श्री ज्ञानदेव म्हणे, ज्ञानोबाराय म्हणतात ते अपार गुरुकृपेचा वर्षाव आमच्यावर आहे. त्यामुळं आम्हाला हे करणं म्हणजे अशक्य आहे. कठीण असेल पण अशक्य नाही. आणि काय अशक्य नाही? भगवत भक्ताला आणि गुरुभक्ताला जगात काहीच अशक्य नाही. असं भगवत भक्ताला आणि गुरुभक्ताला जगामध्ये काहीच अशक्य नाही. म्हणून ज्ञानोबारायाने याचं काही वाटत नाही. तेने कारणे मी बोलेन, बोली आरूपाचे रूप दावीन, आणि ते आतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. इंद्रियांच्या द्वारा याचा भोग होईल असं सांगतात. इंद्रियांच्या द्वारा भोग होईल म्हणजे इंद्रियांच्या मर्यादा, त्यांचं परिच्छिन्नत्व जपून हा भोग होईल का? टाकून. पण हे काम कोण करतील? हे काम इंद्रियच करतील. सकळ ही इंद्रिये झाली ब्रह्मरूप, ओतले स्वरूप तया माझी. सगळी इंद्रिय ब्रह्मरूप होतील का? तर स्वरूप त्यांच्यामध्ये ओतलेलं असल्यामुळं अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून सांगतात की कोण तेच तुम्ही सांगितलंच की त्याचं पुढचं. हे जेवढं आतिंद्रियता आहे, ती इंद्रिय आपल्या सीमेमध्ये परिच्छिन्नतेत राहून ह्या आनंदाचा भोग करून देणार आहेत का? नाही. ती इंद्रिय स्वतःच आपल्या अधिष्ठानामध्ये समर्पित होऊन त्याच्याची ऐक्यभावाला प्राप्त होऊन केवळ कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम या न्यायाने आनंदाचा भोग घेण्यासाठी त्या इंद्रियांकडून सुद्धा त्याचा भोग होईल. भोग होत असताना द्वैत सत्य आहे ही धारणा त्या ठिकाणी आहे का? भोग्य भोक्ता ही त्रिपुटी या ठिकाणी आहे असं त्याच्या अंतःकरणात कुठं स्पर्श तरी आहे का? त्याच्या ठिकाणी एकपणाला कुठंतरी बाध आहे का? ऐक्याचा तैसे ऐक्याचे मुदल न ढळे आणि साजरेपणाचा लाभू मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबुका पाणी. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून म्हणतात तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, आतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. खरं सांगा बरं, या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ना, काय जाऊन या करू निजधामा, तेथे मी नातडे नाढळे विश्रामा, येथे पाहुणी तमाल मेघश्यामा, नेघो नाईको अनिका दुर्गमावो असं सांगतं. खरं हा आनंद जो आहे, हा आनंद जोपर्यंत शरीरात प्राण आहेत किंवा प्राणादी इंद्रियादिकांच्या ठिकाणी जोपर्यंत चिदाभासाचा प्रवेश आहे, ऐकी नाही, तोचपर्यंत ह्या गोष्टी आहेत का? नंतरच्या गोष्टी आहेत ह्या का त्याच्या पूर्वीच्या गोष्टी आहेत? ऐकी नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तुम्हा आम्हा ह्याची भेटी आणि उरल्या त्या गोष्टी बोलावया. ह्या तुमच्या आमची तुकाराम महाराज वैकुंठ गमनाच्या वेळेला म्हणतात ना, अहो हे काय एकदा तुकला निराळा असं जेव्हा होईल, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप हा संता हाती आला, सुखदुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. पुढं काय? करुणी सिद्धमुळं सावले भातुके, येती दिशे एके न्यावयाशी. आता तुका म्हणे तुम्हा आम्हा ह्याची भेटी, का तो दुसरं चरण आहे. तर त्याची पंथे माझे लागलेशे चित्त, वाटे पाहिजे नित्य माहेराची. माझं चित्त आता त्या माझ्या माहेराला जाण्यासाठी एकदम उतावीळ झालेले. तुकाराम तुका म्हणे कधी येतील न्यावया आणि अंगे आपुलिया मायबाप, अशा प्रकारची माझी स्थिती झालेली आहे. हा संवाद तुमचा कधी आहे? आता हा माझा शेवटचा संवाद आहे असं सांगतात. हा संवाद काय आहे? जोपर्यंत ह्या चिदाभासाचं काही कौतुक चालू आहे तोपर्यंतच आहे. पण हे चिदाभासाचं एवढं कौतुक आहे का विदेह कैवल्याच्या देखील पाठीवर पाय देईल, आहे की नाही? म्हणून त्यात स्वामी महाराज म्हणायचे की या ठिकाणी अरे निश्चय रूपता, एका ठिकाणी काय आहे? बुद्धीचा निश्चय आहे, बरोबर ना? जीवनमुक्तीमध्ये काय आहे? निश्चय आहे. आणि विदेह कैवल्यामध्ये काय आहे? निश्चय रूपता आहे. निश्चय रूपतेमध्ये व्यवहार नाही का जीवनमुक्ततेमध्ये व्यवहार आहे?
व्यवहार नाही. त्या ठिकाणी असणारा व्यवहार बाधक आहे. जीवनमुक्तीमध्ये असणारा व्यवहार आहे म्हणता तुम्ही, तो व्यवहार सत्य आहे का कल्पित आहे? तो अधिष्ठानाला बाधक आहे का साधक आहे? अधिष्ठानाला बाधक आहे का साधक आहे? बाधक नाही, बाधक नाही, पण साधक आहे का? तुम्ही म्हणाल तर साधक आहे. साधकही नाही बाधकही नाही असं कळणं हे त्याला बाधक नाही. तो हा तत्वतः तो त्याला साधकही नाही आणि बाधकही नाही असं एकदा कळलं का तो त्याला बाधक नाही. त्यासाठी उदाहरण देतात वेदांतामध्ये की जो सर्प आहे, तो सर्प, तो गारुडी जो आहे, तो गारुडी त्या सर्पाला धरतो, नंतर त्याचा एक दात पाडून टाकतो, विषारी दात, आणि तो आपल्या गळ्यात घालतो, लोकांच्याही गळ्यात घालतो, आणि तो त्याच्या उपजीविकेचं साधन होतं. तसं हे जे शरीर आहे, बरोबर आहे ना, हे शरीर एकदा बाधित, त्याचा बाध निश्चय झाल्यानंतर ते शरीर उलट जोपर्यंत आहे तोपर्यंत ते त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होतं, आहे की नाही? आणि विधेय कैवल्यामध्ये हा व्यवहार आहे का? ती अव्यवहार्य अवस्था आहे. त्यामुळं आपले संत काय म्हणतात, काय जाऊन या करून निज धामा, तिथं मला विश्रांती प्राप्त होणार नाही. विश्रांती प्राप्त होण्यासाठी कल्पित द्वैत असावं लागतं. सत्यद्वैत असेल तर दुःखाचा विस्तार आहे, आणि कल्पित द्वैत असेल तर काय आहे? आनंदाचा विस्तार आहे. त्याला म्हणतात की आनंदाचे डोहे आनंद तरंग, त्याला म्हणतात सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. अशा प्रकारची ही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हे या ग्रंथाच्या माध्यमातून, म्हणजे ज्ञानेश्वरीकडे पाहताना हे साहित्य काव्य तर जाऊ द्यात, पण तत्वचिंतनातलेही जे प्रगल्भ सिद्धांत आहेत किंवा ज्या प्रगाढ महापुरुषांच्या अनुभूती आहेत, त्या अनुभूतीच्या दृष्टीनं जर ह्या ग्रंथाकडं पाहिलं तर त्या मनुष्याचं जीवनाचं उत्तरोत्तर आध्यात्मिक उत्थान होईल. आणि जर म्हटलं बाकीचे राहिलं तर ते काय, कसं आहे, किती काळ गेला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ह्या आनंदाची उत्तरोत्तर विकास होताना दिसणार नाही. कारण त्याच्यासाठी लागणारा जो अधिकार आहे तो असेल तरच हे पुढच्या गोष्टी होतील, अन्यथा होणार नाही. म्हणून आणि ग्रंथोपजीये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हा विजय. हे ग्रंथ जीवन तर केलं आहे, जीवन आपल्या जीवनाचं नाव ग्रंथ ज्ञानेश्वरी ठेवलं आहे, परंतु जसं पाहिजे तसं उचलत्या पावलाने चालत नाही. तो यांनी नाथ महाराजांनी मला वाटतं लिहिले किंवा याच्यातच आहे की उचलत्या पावलांनी चाललं तर आपला प्रवास लवकर उघडतो. दोन माणसं आहेत याच्यामध्ये, त्यांनी सांगितलं, स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्य रस्त्याने चालला होता आणि एक गुराखी तिथं जवळ होता. त्या गुराख्याला त्यांनी विचारलं की आता या ठिकाणी गाव किती दूर आहे, तर आणि त्या गावाला मी किती वेळाने पोचेल. त्यांनी सांगितलं गाव 4 किलोमीटर आहे, तुम्हाला जायला साधारणतः 3 तास लागतील. दुसरा एक मनुष्य आला, त्यांनी पण त्याला विचारलं, त्यांनी सांगितलं गाव 4 किलोमीटर आहे, तुम्हाला जायला 2 तास लागतील. तिसरा आला, त्याला विचारलं गाव जायला किती वेळ लागेल, त्यांनी सांगितलं साधारणपणे 1 तासाच्या आत तुम्ही पोहोचाल. तेव्हा त्या शेजारच्या माणसाने, मित्राने विचारलं, अरे 3 माणसांना एकच अंतर आणि त्यांना मात्र वेळ तू वेगवेगळा का सांगितला? त्यांनी सांगितलं की याच्या चालण्यावरून, त्याच्या चालण्याचा मी अंदाज केला, तो शेवटचा जो होता तो इतक्या वेगाने चालत होता की त्याला 4 किलोमीटर जायला 1 तास पण लागणार नाही. दुसरा इतका सावकाश, एक मध्यम. तसे हे जरी अधिकारी असेल तर यांना होईल काय, तर यांना फक्त काय होईल, दृष्टादृष्ट विजयी व्हावे, की त्या काहींना दृष्ट फल मिळेल, लोककीर्ती वगैरे फल मिळेल, विद्वत्ता वगैरे असं त्यांच्यावर लोक शिक्कामोर्तब करतील, काहींना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध होईल आणि काहींना परलोकाचं साधन उपलब्ध होईल, आदृष्ट. पण दृष्टा आणि आदृष्टाच्या अतीत असणारं जे दृङ्मात्र स्वरूप, त्या दृङ्मात्र स्वरूपामध्ये जर स्थिती व्हायची असेल तर ज्ञानेश्वरीचा अधिकारी होऊनच त्याला चिंतन करावं लागेल. असं तर नाहीतरी गोठी होईल मुकया बहिरयाची. ह्या सगळ्या गोष्टी माऊली, खरं ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय, ते हृदय पूर्णपणे म्हणजे आपलं भगवंताचं जे मनोगत आणि ज्ञानोबारायांचं जे हृदगत, ते ह्या 37 यांच्यामधून या ठिकाणी साकार झालं, मूर्तिमान झालं. म्हणून माऊली म्हणतात की तेने कारणे मी बोलेन, बोली आरूपाचे रूप दावीन, आतिंद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी.
जर तुम्ही खरोखरच अधिकारी होऊन आला असाल, किती अतिंद्रिय असू द्या, मी तुम्हाला इंद्रियाच्या माध्यमातून त्याचे काय होईल, विलक्षण सुखानुभूती मी करून देईन, असं माऊली या ठिकाणी म्हणतात. असं कोणता दर्शनकार झाला याच्यामध्ये? दर्शनकार केवढे असले तर ते काय म्हणतात, यथाशक्ती यथामती. माऊली यथाशक्तीने यथामती लावतच नाही, कारण यथाशक्ती म्हणजे येन प्रकारेन. मम शक्ती ही मम शक्ती मम हृदये किंवा मम जीवने स्वशक्ती नास्ती एव, यत अस्ति तव तत् श्रीगुरु कृपा एव. आणि मती, अहम स्वयं मतिमान एव नास्मी ना, मी स्वतः बुद्धी म्हणून काही प्रकारच माझ्या ठिकाणी नाही, आहे ती बुद्धी कोणाची, सगळी श्रीगुरूंची आहे. असं जेव्हा ज्यांनी स्वत्व संपूर्णपणे आपलं व्यक्तिमत्व श्रीगुरूंच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्णपणे विसर्जित केलं, त्याला हे सामर्थ्य प्राप्त होतं. आणि ह्या सामर्थ्याची अनुभूती घेणारे कोण आहेत, स्वतः माऊलीच आहेत. म्हणून म्हणतात की आतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. आता म्हणतात ऐका. आता काय आहे, पुढचा शब्द जो नाही अवतरण आहे पुढच्या श्लोकाचं, श्री भगवानु वाच. आता या ठिकाणी श्री भगवानु वाच आपण सकाळी थोडं पाहिलं, जे म्हणतो ना आपण श्री संतांच्या माथाचरणावरी, तसं या ठिकाणी श्री भगवान संतांच्या जवळ हे ऐश्वर्य आहे की त्या ऐश्वर्याचा आपण भोग घेतात. आणि दुसऱ्याचं ईशित्व, इथं जो ईश्वर शब्द आहे किंवा भग शब्द आहे, तर त्या भगवान म्हणजे भग म्हणजे ऐश्वर्य, ह्या ऐश्वर्याने युक्त. पण ह्या ऐश्वर्य म्हणजे केवळ एक ऐश्वर्य नाही, षड्गुण ऐश्वर्य, षड्गुण ऐश्वर्याने युक्त संपन्न, म्हणून त्याला भगवान असं म्हणतात. काय येश ऐका, येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू. याचे मी काल आजच वाचलं की 6 गुणांचं वर्णन, पण आता ते कशात पाहिलं माझ्या लक्षात येईल. तर त्याच्यामध्ये थोडक्यात फार गोड, मला वाटतं कोणती तरी संस्कृत ग्रंथामध्ये कुठे 6 गुणांचं वर्णन केलेलं आहे. आपण कीर्तनातून वगैरे नेहमी ऐकतो. इथं असं सांगतात की ऐका. हा आपण ते यश थोडं तो तर आहे नाही, ह्या शब्दाचं चिंतन केलं. यश म्हणजे काय, यशाचं लक्षण केलं आहे, औदार्याचं वैराग्याचं, असं प्रत्येकाचं लक्षण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात ऐका. आता यापुढे हे सर्व झालं ना, आता हे केवढं मोठं तरी काय आहे, म्हणलं तर विषयांतर आहे, आणि म्हणलं तर विषयाचं खरं निरूपण हेच आहे. व्यावहारिक स्तरावर ऐका म्हणतात ना, म्हणजे आत्तापर्यंत आम्ही उपोद्घात सांगितला, आता विषयाला सुरुवात होत आहे, आता भगवान बोलणार आहेत म्हणून ऐका. आणि ते जे भगवान बोलणार आहेत, अनेक लोक बोलतात तसं ते भगवंताचं बोलणं नाही, ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याची जाणीव श्रोत्यांना करून देण्यासाठी म्हणतात की ऐका, तो कोण बोलतोय, येश श्री काय, येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. याच्यातून अशा एक व्यंजनेने काय आशय म्हणजे प्रगट होतो माऊलींचा. तो म्हणजे सर्वात मोठं भगवान आहे कसे, तर भगवंताच्या ठिकाणी यश आहे. म्हणजे आणि ते यश भगवंताच्याच ठिकाणी, भगवंताला सर्व ठिकाणी यश मिळतं. परंतु यशे थोरविला मारुती असं जेव्हा म्हणतात, हनुमानरायाला सुद्धा यश देण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे, त्यांचं. भगवान यशवान आहेत आणि दुसऱ्याला यश दाते पण आहेत. मग त्या ठिकाणी आणि यश हा ज्या ठिकाणी जर कोणत्याही मनुष्याला, एखादा दुष्ट मनुष्य असेल, क्लृप्ती करून जरी त्याला एखाद्या व्यवहारात यश आलं, बरोबर ना, तो जरी म्हणत असला की या ठिकाणी आपल्या बुद्धीनं आलं, तर ते नाही, तर जिथं जिथं ते म्हणतात ना, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. याच्या ठिकाणी यश ही परमात्म्याची विभूती आहे. नंतर म्हणजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यश. भगवंताच्या गुणामध्ये पहिला गुण कोणता आहे, यश. नंतर सांगतात श्री. श्री म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारं धनादिकांचं जी श्रीमंती आहे, ज्याला वित्त असं म्हणतात, वित्ताचं ऐश्वर्य. भगवंताच्या ठिकाणी काय काय आहे, भगवंताच्या ठिकाणी सगळं जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचं सामर्थ्यसुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून आणि हा भगवंताच्या ठिकाणी कोणता गुण नाही, तुझ्या पार नाही गुणा, माझी अल्पमती नारायणा भवतारकाजी सुजाना काय पुरवी देवा.
एक विज्ञापना पायापाशी, असं त्या परमात्म्याची प्रार्थना करतात. याचा अर्थ त्याच्याजवळ यश जसं आहे तसं श्री म्हणजे त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारची संपत्ती, किंवा ज्याला आपण म्हणतो त्याची श्री ऐश्वर्य कोणते माहिती आहे का? त्याची उपाधी आहे शुद्ध सत्वात्मक माया. त्या शुद्ध सत्वात्मक मायेच्या द्वारा त्याच्यामध्ये असणारं सगळं जे ऐश्वर्य आहे त्याला श्री असं म्हणतात. बरं, परमात्म्याचा आणखीन गुण आहे, आणि तो गुण जर कोणता असेल, त्या भगवंताच्या मनात जर आलं श्री द्यायचं, तर कोणाला? त्या सुदाम्याला एका क्षणामध्ये त्यांनी जे काही श्री क्षय होता तो यक्षश्री करून टाकलं. असा तो परमात्म्याचा अधिकार आहे किंवा परमात्म्याचं सामर्थ्य आहे, अलौकिक सामर्थ्य आहे. पुढं सांगतात औदार्य. सगळं असलं आणि माणसाजवळ उदारता नसेल तर त्या ठिकाणी आपल्याजवळ असणारं दुसऱ्याला मिळत नाही. भगवंताच्या ठिकाणी औदार्य आहे, आणि ते औदार्य किती आहे? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणे पात्रापात्र, कैवल्या ऐसे पवित्र, वैरियाही दिदले. किंवा जी पुतना आहे ती विषाचा स्तनात भरून त्या ठिकाणी स्तनपान करू आली, तर तिला काय केलं? ज्याने मोक्ष दिला. काय? जे विषाचे स्तनपाने करू आली, ते तो सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे ज्यांनी स्तनपाने मारू आली. त्वा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतने. अशा प्रकारचं भगवंताच्या ठिकाणी असणारं औदार्य इतकं आहे की ते औदार्य देताना तो कोण मोठा आहे आणि कोण छोटा आहे असं पाहत नाही. बळीच्या द्वारात कोण झाला? द्वारपाळ देखील झाला. आणि उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजताती पवाडे, असं सांगतात. तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदान शूर पांडुरंगा. तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा, असा असणारा हा परमात्मा. आणि तो इथं काय सांगतात? कोणता परमात्मा? श्री भगवान उवाच. हा हे या ठिकाणी ऐश्वर्यस्य समग्रस्य, समग्र ऐश्वर्य आहे, समग्र यश आहे, समग्र औदार्य आहे. आणि असा असणारा जो परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी काय? पुन्हा तो काय? ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणजे तो सर्वज्ञ आहे. परमात्मा हा ज्ञान आहे म्हणजे परमात्म्याला ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे, आणि ते स्वरूप तो दुसऱ्याला देऊ पण शकतो. आहे की नाही? तो दुसऱ्याला ज्ञान देऊ पण शकतो. असा असणारा पण तो तर ज्ञानाने परिपूर्ण आहे, पण तो दुसऱ्यामध्ये ते ज्ञान पण संक्रमित करू शकतो. नंतर परमात्म्याच्या ठिकाणी पाचवा गुण सांगितला वैराग्य. परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही विषयांविषयी आसक्ती नाही. आणि पुन्हा त्याच्या ठिकाणी ऐश्वर्य म्हणजे ईशित्व आहे. बाळा दुग्धा कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्ण काळमाशी, जीवन तयाशी कोण घाली. हे जे ईशित्व, ईशन करणं, नियमन करणं, हे कोणाचं कार्य आहे? हे परमात्म्याचं कार्य आहे. आणि असा जो परमात्मा आहे, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, आणि हे जे गुण आहेत ना ते कुठं होतात? हे सहाही गुणवर्य. हे सहाही याच्यात एक असं सांगितलं, हे सहाच्या सहा, पण हे कसे गुण नाही म्हटले, गुणवर्य श्रेष्ठ गुण आहे. जगामध्ये किती जरी गुण असेल, आपण म्हणतो ना परमात्मा अनंत गुणगण निधान आहे, म्हणजे अनंत गुणांचा साठ आहे. तुझी हा पार नाही गुणा, असा परमात्मा आहे. पण त्याच्यामध्ये खरी श्रेष्ठ गुण निवडक म्हणले तरी हे सहा आहेत. ह्या गुणांमध्ये सगळ्या गुणांचा अंतर्भाव झाला. हे गुण मुख्य गुण आहेत. म्हणून म्हणतात की असे हे सहाही गुण जिथं आहेत हे सहाही गुणवर्य म्हणजे श्रेष्ठ गुण आहेत. म्हणून मनुष्याला जर विभूती जगामध्ये मान्यता मिळाली ना, तर मान्यता कोणाला मिळत असते? यशवान, श्रीवान, बरोबर आहे ना, किंवा त्याला श्रीमत म्हणतात, किंवा औदार्य, वैराग्य, ज्ञान आणि ऐश्वर्य. याच्यापैकी गुण जिथं असेल तर तिथं यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंश, बरं काय, मम तेजंश संभवम ना.
या ठिकाणी मग जी ही गुण असतील ना, हे सगळे कोणाचे? जेथ शांती आणि जेथ संपत्ती आणि दया आणि दोन्ही वसती आलिया ठाया, ते दान धनंजया विभूती माझी, असं परमात्म्याने सांगितलं. तो परमात्मा या ठिकाणी सांगतात की ऐका येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य, हे सहाही श्रेष्ठ गुण जेथ वसती, ज्या ठिकाणी वस्तीला येतात, जिथं राहतात. आणि म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू, तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. आता माऊली अवतरण देतात, म्हणून तो भगवंतू, म्हणून त्याला भगवंत वतुप्रत्यय म्हणजे अमक्या अमक्या गोष्टींनी युक्त असं सांगतो. हे साही गुणांनी तो युक्त आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? भगवंत. पण त्या भगवंताचंही नेमकं असं आहे, जो निसंगाचा सांगातू. भगवंताची कृपा संपादन करायची असेल, त्याला जगात ज्याला भगवंताविषयी दुसरा कोणताच आश्रय नाही, त्याच पुरुषाचा भगवान हा सांगाती म्हणजे सखा, सोबती, मित्र असा होतो. ह्या परमात्म्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं. एवढ्या गुणांनी संपन्न परमात्मा आहे, पण त्या परमात्म्याला सगळ्यात जास्त कोण आवडतो? निसंग पुरुष आवडतो. शय बंधने, ज्याने आसक्तीचा, सर्व आसक्तीचा परित्याग केलेला आहे आणि जगात आपल्या जीवनामध्ये आलंबन परमात्मा सोडून दुसऱ्या कोणत्याही वस्तूला आलंबन ठेवलेलं नाही. आश्रय कोण आहे माझा? निदानीचा एक पांडुरंग, असा जो पुरुष आहे. आणि त्या पुरुषाच्या मात्र कोठे न दिसे पाहतान उडी घाली अवचिता, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. आणि कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता, कोणासाठी? ज्याला जगामध्ये दुसरा कोणताच आश्रय राहिला नाही. काय होईल ते हो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे, असा ज्याचा निश्चय झालेला आहे. रवी असता जात नाही काय, हा सोडीला संसार आणि माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे आणि सुख दुःख सेवी, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे त्याचे नाम आणि त्याशी पुरविणे त्याचे काम ना. अशा प्रकारचा या ठिकाणी त्याला दुसरं कुठंच नाही. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा जगामध्ये आपल्याला दुसरं कोणी आश्रय आहे असं जोपर्यंत वाटतं, तोपर्यंत परमात्मा त्याचा मित्र होत नाही. अर्जुनाचा काय आपण नेहमी सांगतो. आता काल आपण ते ग्रंथ पाहिले ना, त्या ते मोठे ग्रंथाचं एक होतं ना, ते ग्रंथ त्या एका महात्म्याने लिहिलेले, ते पाठवून दिले आपल्याला त्यांनी. ते अजून आपण हे केले, बरेच 5-6 काहीतरी ग्रंथ आहेत. तर ते असे ज्ञानेश्वरी एवढे 2 खंड आहेत. आता त्याच्यामध्ये त्यांना काय, ते लिहायला शिकलेले नाहीत, वाचलेलं नाही, त्यांची गीतेची संतापन झालेली नाही. आणि ते जंगलात बसून ऋषिकेशच्या जंगलामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे तो ग्रंथ, आणि एकाने लिहून घेतलेला आहे. आता ते म्हणते ह्या लोकांना काय कळतच नाही, मी जे सांगतो ते बरोबर आहे. कारण त्याचं कारण काय आहे की तो कृष्ण परमात्मा अर्जुनाचा मित्र आहे, म्हणून त्या अर्जुनाला गीता कळली. तसा भगवान हे लोक कोणते दुसरी नाती चालणार नाही, तो त्यांचा काय झाला पाहिजे? सखा. कारण का? माऊलीनं सांगितलंय की नाही, आत्मनिवेदनातळीची पिठिका जे का सख्याची, तेथ पार्थो अधिष्ठात्री तेथीची मातृका. अरे हे एक अधिष्ठात्री देवता आहे अर्जुन, कोणत्या भक्तीची? सख्य भक्तीची. आणि जर आपण देवाशी मित्र झालो तर मित्राला तर हृदय गुह्यम आख्याती पृच्छती, हे लक्षण कोणाचे? गुह्य सांगणं आणि ऐकणं, हे मित्राचं लक्षण आहे. तर म्हणून अखंडानंद स्वामींनी पण याचं चिंतन लिहिलं की तुम्ही भगवंताशी मित्रत्वाचं नातं ज्याचं जोडलं आहे त्याला गीता चांगली कळेल, त्याला ज्ञानेश्वरी कळेल, त्याला मित्रत्वाचंच नातं असलं पाहिजे. म्हणून इथं सांगतात मनोनी तो भगवंतो आणि निसंगाचा सांगातो. जोपर्यंत मनुष्याला असं वाटतं ईश्वर सोडून त्या रंगनाथ महाराज परभणीकरांच्या ते कोटे आहेत ना, त्याच्यात त्यांनी सांगितलं जीवानी जीवाला शरण जाऊ नये. एकादशीच्या घरी शिवरात्र, जीवानी जडाला शरण जाऊ नये, आहे की नाही? कारण जडाला स्वतःचं ज्ञान नाही तर इतराला काय देणार आहे?
आहे की नाही. मग जीवानी शरण कोणाला जावं? देवाला शरण जावं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून तो निसंगाचा सांगातू असं म्हणतात. आता असं सांगणारे त्या श्रोत्यावरची एक जबाबदारी आहे. ते म्हणतात तो म्हणे पार्था, आणि तो कोणाला म्हणतो? हे अर्जुना, आता वेगी दत्तचित्त हो, अत्यंत शीघ्र लवकरात लवकर तू दत्तचित्त म्हणजे सगळं चित्त माझ्या बोलण्याकडे दिलेला, म्हणजे एकाग्र चित्त केलेला असा तू हो, असं अर्जुनाला सावधान करतात. किंवा ज्ञानोबा ह्या श्लोकाचं अवतरण म्हणून ह्या 2 ओव्या देतात आणि मग भगवंताचं मनोगत सांगायला आरंभ करतात. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निर्न चाक्रियः. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निर्न चाक्रियः. अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निर्न चाक्रियः.